जय शिवराय मित्रांनो बांधकाम कामगार योजना महाराष्ट्रातील कामगारांना बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा लागली होती की गृहपैकी संच आणि सेफ्टी किट कधी मिळणार। मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर बांधकाम कामगार संबंधित बरेच व्हिडिओ आपण बनवून ठेवले आहे। त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याच कामगारांनी कमेंट केल्यात की सर गृहपैकी संच आणि सेफ्टी किट कधीपर्यंत सुरू होणार। तर मित्रांनो, या कामगारांची आता प्रतीक्षा संपली असून गृहपैकी संच आणि सेफ्टी किट वाटपाला सुरुवात झाली आहे। परंतु बरेच कामगार असे आहेत की त्यांना गृहपैकी संच मिळणार नाही। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गृहपैकी संच आणि सेफ्टी किट कोणकोणत्या कामगारांना मिळणार याच संदर्भात अपडेट माहिती पाहणार आहेत। त्याचबरोबर याची अर्ज प्रक्रिया कशी आहे या संदर्भात सुद्धा मित्रांनो आपण चर्चा करणार आहेत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही कामगार आहात, आपल्या या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना कामगार कल्याणकारी मंडळ आणि राज्य सरकारने सुरू केलेली आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची ही योजना आहे। या योजनेमार्फत 29 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ कामगारांना दिला जातो। मग आता मुद्दा आहे हा गृहपैकी संचाचा। तर गृहपैकी संच कोणकोणत्या कामगारांना मिळणार त्या अगोदर आपण पाहूया। तर मित्रांनो, बांधकाम कामगार हा महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजे। त्याचबरोबर कामगारांकडे 4 महत्त्वाची कागदपत्र असणं गरजेचे आहे। त्याच कामगारांना गृहपैकी संच मिळणार आहे। मित्रांनो, जो बांधकाम कामगार यांची नोंदणी ऍक्टिव्ह म्हणजे जिवंत आहे त्यांच्याकडे बांधकाम कामगार योजनेचं आयडेंटिटी कार्ड आहे, किंवा त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड जर नसेल तर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी ही ऍक्टिव्ह असल्याचं त्यांच्याकडे किमान 1 रुपयाची पावती किंवा पावती असणं गरजेचं आहे। त्यानंतर या कामगारांकडे आधार कार्ड, राशन कार्ड ही 3 कागदपत्रे एकदम महत्त्वाची आहे। आणि चौथा डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेली जी रिसिप्ट, अपॉइंटमेंटची रिसिप्ट तुम्हाला मिळणार आहे ती चौथी रिसिप्ट, हे 4 कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर आता कोणकोणता कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतो? कामगार महाराष्ट्रातला रहिवासी असेल, ही 4 कागदपत्र त्यांच्याकडे असेल तोच कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतो। आणि ज्या कामगाराने या अगोदर सेफ्टी किट म्हणजेच पेटी ही त्यांनी मिळवली असेल तोच कामगार या योजनेसाठी पात्र असणार आहे। मित्रांनो, अर्ज प्रक्रिया कशी आहेत? अर्ज करण्यासाठी वरती आय बटन मध्ये मी लिंक ठेवली आहे, त्या लिंकवर सुद्धा तुम्ही क्लिक करून अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट माहिती तुमच्या मोबाईलवर पाहू शकता, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मी लिंक ठेवली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही अर्ज घर बसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता, तुमच्या कम्प्युटरवर करू शकता। जर तुम्हाला अर्ज करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन सेंटरवर सुद्धा जाऊन अर्ज करू शकता, किंवा तुम्हाला घर बसल्या जर अर्ज करायचा असेल तर मी स्क्रीनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा ठेवला आहे, त्यावर तुम्ही तुमचे कागदपत्र ऑनलाईन पाठवून तुमचा अर्ज घर बसल्या सुद्धा भरू शकता। मित्रांनो, अर्ज प्रक्रिया एकदम सोपी आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा भरू शकता, कुणाला 1 रुपया सुद्धा तुम्हाला द्यायची गरज नाही। तर मित्रांनो, आता तात्काळ अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। लवकरात लवकर अर्ज तुम्ही करू शकता आणि तुमच्या जवळचा जेही तुम्हाला कॅम्पस, गव्हर्नमेंट कॅम्पस असेल त्या कॅम्पसच्या जवळचा तुम्ही त्या ठिकाणी निवड प्रक्रिया घेऊ शकता। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्हाला जर तुमच्या कॅम्पसमध्ये गृहपैकी संच असेल, सेफ्टी किट असेल, जर अवेलेबल असेल, ज्या दिवशी तुमची केवायसी होईल त्याच दिवशी तुम्हाला ही संपूर्ण भांडी प्रक्रिया आणि गृहपैकी संच मित्रांनो मिळणार आहे। परंतु ज्यावेळेस तुम्ही बायोमेट्रिक केवायसी केला असाल आणि त्यावेळेस तुमच्याकडे जर त्या ठिकाणी भांडे किंवा गृहपैकी संच अवेलेबल नसेल तर 15 दिवसाचा कालावधी सुद्धा तुम्हाला लागू शकतो। त्यामुळे कुठल्याच एजंटला बळी पडू नका आणि एजंटला सुद्धा 1 रुपया सुद्धा तुम्हाला द्यायची गरज नाही। अशा प्रकारे गृहपैकी संच आणि भांडी संच फ्री मध्ये तुम्ही मित्रांनो मिळू शकता। तात्काळ अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, तुम्ही अर्ज करू शकता आणि जवळचा कॅम्पस क्षेत्र तुम्ही मित्रांनो निवडू शकता। आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या।